नमस्कार. आज आहे जागतिक महिला दिन 8 मार्च. स्त्री एक स्वतःची ओळख निर्माण करते आणि ओळख निर्माण करण्यासाठी जीवनातील प्रत्येक मोडवर समाजाने ज्या काही बेड्या दिलेल्या आहेत त्या बेड्या तोडून टाकण्याचा प्रयत्न करते. आज या जागतिक महिला दिनानिमित्त आपण अशाच काही स्त्रिया आणि स्त्रियांच्या विचारांची दखल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात प्रथम आहेत सुधा मूर्ती, एक लेखक, एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी सर्वात प्रथम हा विचार आपल्या पुढे निर्माण केला. कुठल्याही स्त्रीला काहीतरी करण्याची उर्मी, इच्छा आणि त्याप्रती तिनं केलेले प्रयत्न जर असेल तर ती नक्कीच स्वतःचं विश्व बदलू शकते, एक दिशा देऊ शकते. सुधा मूर्ती. आपण जातोय टेसी थॉमस यांच्याकडे. तुम्ही कुठून आलात, स्त्री आहात की पुरुष आहात, याच्या पलीकडे त्यांनी सर्वात महत्व दिलं विज्ञानाला. विज्ञान हे रॅशनल आहे. तुमच्यातील स्त्री किंवा पुरुष पाहत नाही. फक्त कुठल्याही स्त्रीच्या अंगी जर जाणून घ्यायची उत्सुकता असेल आणि शिकण्याचा उत्साह असेल तर एक वेगळं विश्व निर्माण होऊ शकतं. टेसी थॉमस. नेक्स्ट उत्साह मूर्ती आहेत किरण बेदी. सशक्त स्त्रिया त्यांच्यामध्ये केवळ जीवनामध्ये आपल्या संसारासाठी, आपल्या विश्वासाठी त्याग करत नाहीत, तर स्वतःच एक परिक्षेत्र निर्माण करण्यासाठी ती स्वतःची कॅपॅबिलिटी पाहतात आणि योग्य निवड करून त्या क्षेत्रामध्ये त्या उंची गाठतात. संदेश देतात, योग्य क्षेत्र तुम्ही तुमचं निवडा. प्रियंका चोप्रा, एक सक्सेसफुल बॉलिवूड, हॉलिवूड आणि लेखक. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आयुष्यामध्ये एक गोष्ट ही सर्वात वेगळी केली त्यांनी, ते खंबीरपणे उभे राहिले. ज्या गोष्टी त्यांना थांबवू शकत होत्या, बांधू शकत होत्या, त्यांना त्यांनी प्रामाणिकपणे नकार दिला. कदाचित आयुष्यात उभं राहणं हा संदेश त्यांचा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा. सानिया मिर्झा. जी लोक तुम्हाला विम्बल्डनचं स्वप्न पाहण्यासाठी हसत होती, खिल्ली उडवत होती, तुमचं ट्रॅडिशनल पारंपरिक व्यवसाय तुम्हाला सांगत होती, त्याच्या पलीकडे जाण्याची दिशा त्या आपल्याला देतात. समाज हा खिल्ली उडवतो. खिल्ली उडवत असताना आपण आपल्या प्रयत्नानं, दिशेनं पुढे जायचं असतं. हा सानिया मिर्झांचा संदेश. बायोकॉन इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळंच विश्व निर्माण करणाऱ्या किरण मजुमदार शॉ स्पष्टपणे सांगतात, आजच्या स्त्रीला संदेश देतात की कठोर परिश्रम करताना मी कधीही विचार केला नाही की मुलगी आहे की मुलगा. एक छोट्याशा गॅरेज पासून मला बायोकॉन कंपनीचं एक मोठं कॅम्पसचं स्वप्न पाहायचं होतं. मला 30 वर्ष लागली. पेशन्सी हा त्यांचा संदेश या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. गगनदीप कांग. त्यांनी देखील विज्ञानाची पूर्णता आणि अपूर्णता, जोपर्यंत एखादी व्यक्ती, स्त्री, तिच्यामध्ये उत्सुकता आणि महिलांचं नेतृत्व असत नाही तोपर्यंत विज्ञान अपूर्ण राहतं. यासाठी आपल्याला वेळ लागतो. ती अपूर्णता काय, आपलं नेतृत्व कशामध्ये आहे ते समजायला आपल्याला वेळ लागतो, सांगतायत गगनदीप कांग. आणि शेवटच्या उत्साहमूर्ती आहेत मेरी कॉम. 3 वर्षाच्या म्हणण्यापेक्षा 3 लेकरांची आई असणाऱ्या, सर्वात महत्वाचं महत्व देतात. आईसारखी ताकद आणि आत्मविश्वास हा कोणामध्येही नसतो. आणि हीच स्त्री कधीच कमकुवत नसते, फक्त तो आत्मविश्वास तिला समजला पाहिजे. मेरी कॉम एक सक्सेसफुल बॉक्सिंग मध्ये आपल्याला आहेत, संदेश देतात हाच. तर हा छोटासा व्हिडिओ होता समाजातील बेड्या तोडून स्वतःच्या ओळख निर्माण करणाऱ्या या शक्तिशाली स्त्रिया आणि त्यांचे विचार. येणाऱ्या कालावधीमध्ये या विचारात जर आपल्याला निश्चित दिशा मिळत असेल तर आपण एक प्रगल्भ होऊ शकतो. धन्यवाद.